अखिल भारतीय औषध विक्रेता संगठना ने गैर कानूनी ऑनलाइन दवा बिक्री साथ ही कारपोरेट द्वारा अव्यवसायिक स्पर्धा के विरोध में आज 20 मई को बंद पुकारा, जहां आज शहर के सभी दवा विक्रेताओं ने मेडिकल बंद रख इस बंद में अपना सहयोग दिया। अखिल भारतीय औषध विक्रेता संगठना ने गैर कानूनी ऑनलाइन दवा की बिक्री साथ ही कॉर्पोरेट द्वारा अव्यवसायिक स्पर्धा के विरोध में 20 मई को दवा विक्रेताओं का बंद पुकारा और इसी के चलते आज ऑल इंडिया केमिस्ट बंद रख सभी दवा विक्रेताओं ने इस बंद में अपना सहयोग दिया है। इस दौरान आंदोलनकारियों ने हाथ में फलक लिए ऑनलाइन दवा बिक्री का निषेध दर्शाया और ऑनलाइन दवा बिक्री बंद होना चाहिए ऐसे जमकर नारे लगाए। इस समय चंद्रपुर केमिस्ट एंड ड्रगिस्ट के जिला अध्यक्ष बंटी घाटे ने इस आंदोलन की रूपरेखा बयां की। आज ऑल इंडिया केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन तथा महाराष्ट्र राज्य केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद केमिस्टचे आव्हान 20 मे रोजी केले होते। आज आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा 100% केमिस्ट बंद आहे। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। यामध्ये जे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या 65 अंतर्गत शासनाने संशोधन करून GSR 817 जो निर्गमित केला होता, त्यामध्ये असे शासनाचा उद्देश आहे की ऑनलाईन फार्मसीला परमिशन देण्याचा उद्देश होता, परंतु त्यावर बरेचसे आक्षेप आल्यानंतर शासनाने त्या GR ला मागे सुद्धा घेतले नाही किंवा त्याचे कायद्यात सुद्धा रूपांतर केले नाही। याचाच गैरफायदा घेऊन बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म, डिजिटल प्लॅटफॉर्म हे सर्रासपणे बेकायदेशीर बिना प्रिस्क्रिप्शनने औषधीची विक्री करत आहे। यामध्ये गर्भपाताच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या, नशे आणणाऱ्या गोळ्या अशा विविध याचे विक्री होत असून या माध्यमातून जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत घातक आहे। त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की कोरोना काळामध्ये जे क्वारंटाईन पेशंट आहेत, वृद्ध पेशंट आहेत, अपंग पेशंट आहेत, त्यांना घरपोच औषधी सेवा मिळावी या उदात्त हेतूने शासनाने या नोटिफिकेशन जारी केली होती। त्या नोटिफिकेशनमध्ये ज्या जिल्ह्यातील परवानाधारक औषधी विक्रेता आहेत तो त्याच जिल्ह्यात घरपोच औषधी सेवा देऊ शकतो, परंतु याचाही गैरफायदा घेऊन ऑनलाईन प्लॅटफॉर्मने चंद्रपूर सारख्या ठिकाणी दिल्ली, मेरठ, गाझियाबाद इथून औषधी येत असून यामध्ये 90% औषधे ही फक्त आणि फक्त ही बनावट येत आहे व स्पुरियस ड्रग येत आहे, कॉपी ड्रग येत आहे आणि त्या माध्यमातून ही जनतेच्या आरोग्याशी हेळसांड असून आणि या माध्यमातून कॉर्पोरेट आमची तिसरी मागणी आहे की कॉर्पोरेट जे आहे ते मोठ्या प्रमाणात 20 ते 70% डिस्काउंट औषधावर देऊन ही जी अघोषित स्पर्धा निर्माण केली असून या अघोषित स्पर्धेमुळे जे गाव पातळीवर, खेड्यावर, पाड्यावर जे आमचे केमिस्ट बांधव व्यवसाय करतात त्यांच्या उपजीविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि उद्या ही स्पर्धा इतकी अतोनात होईल की गाव पातळीवरील केमिस्टकडे औषधीची उपलब्धता कमी होईल व गाव पातळीवरील रुग्णांना औषधी भेटणे दुरापास्त होईल। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की या कॉर्पोरेटकडून देण्यात येणारा मोठ्या प्रमाणात डिस्काउंट तो सुद्धा बंद करण्यात यावा व आम्हाला न्याय देण्यात यावा। आमच्या जर मागण्या बंद नाही झाला तर आम्ही आजचा हा 1 दिवसाचा बंद पुकारला आहे। यापुढे जर मागण्या बंद आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही बेमुदत बंदचा सुद्धा इशारा आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो। आमच्या या बंदमुळे ज्या रुग्णांना आणि सर्वसामान्य जनतेला जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो व सर्व जिल्ह्यात आम्ही ज्यांना अत्यावश्यक सेवा लागेल अशा अत्यावश्यक सेवेचे नंबर प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि तहसील कार्यालयाला दिले आहे। तरी आमच्या या बंदबद्दल आपण आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या ही विनंती। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रारकर की रिपोर्ट।